नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे कोळंबी पुलाव. कोळंबी पुलाव चवीला खूप छान लागतो, कारण कोळंबी मधला जो अर्क असतो तो त्या भातामध्ये उतरल्यानंतर अतिशय छान ही टेस्ट येते. तर कोळंबी पुलाव आज इथे बनवणार आहे. त्यामध्ये दुसरं काय मी इथे घेणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे. साध्या सोप्या पद्धतीने कोळंबी पुलाव करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. कोळंबी पुलाव बनवण्यासाठी इथे मी सगळ्या साहित्य हे तुम्हाला दाखवणार आहे, जे मॅरिनेट मी करून ठेवलेलं आहे. सगळ्यात पहिले तर मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. हे बघा, बासमती हे तांदूळ आहेत. तर हे तांदूळ आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये पुलाव बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे तांदूळ घ्यायचे आहेत. आणि ते तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि 1 तासभर तरी कमीत कमी हे पाण्यात भिजवायचे. हे बघा, 1 तास हे पाण्यामध्ये मी भिजत लावलेले आहेत. आणि इथे बघा, कोळंबी मी घेतलेली आहे. तर कोळंबीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त कसंही घेऊ शकता. तर इथे जवळजवळ मी 1/2 किलो तांदूळ घेतलेले आहे आणि 1/2 किलोच ही कोळंबी मी घेतलेली आहे. बारीक असल्यामुळे हे इकडे तिकडे हे अशी याच्यामध्ये दिसत नाहीये. जाड मोठी बारीक अशी ही कोळंबी घेतलेली आहे. आणि यामध्ये 4 शिमला मिरची मी घेतलेली आहे. हे बघा, स्वच्छ धुवून देठा सगट मी ह्या पद्धतीने एका शिमला मिरचीचे 4 तुकडे केलेले आहेत. आणि 2 बटाटे मी घेतलेले आहेत. मीडियम साईजचे बटाटे आहेत, तर ते ह्या पद्धतीने कापून घेतलेले आहे. यामध्ये मी अर्धा टीस्पून घातलेली आहे हिंग, अर्धा टीस्पून याच्यामध्ये हळद घातलेली आहे, अर्धा टीस्पून घातलेला आहे हिंग. हिंगामुळे छान टेस्ट येते. त्यानंतर कसुरी मेथी घातलेली आहे. हे बघा, ही जी दिसते ही कसुरी मेथी आहे. 1 टीस्पून कसुरी मेथी घातलेली आहे. आणि 1 मीडियम साईजची वाटी मी दही घेतलेला आहे याच्यामध्ये. आणि मसाला घातलेला आहे. तर गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे मी. आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून आणि ह्याला सुद्धा 1 तास झालेला आहे. आणि यामध्ये हिरवी मिरची मी लांब कापून अशा पद्धतीने घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या अशा उभ्या कापून घेतलेल्या. त्या सर्व हे मिक्स करून आणि इथे हे 1 तासभर असंच मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. मीठही याच्यामध्ये घातलेलं आहे. आपण जर हे शिजवताना जर आपल्याला असं वाटलं की थोडीशी मिठाची गरज आहे तर टाकू शकता, किंवा आपण हे मॅरिनेशन करतानाच मीठ घालायचं आहे, त्याच्यामुळे चव छान उतरते. तर हे सर्व आपण मॅरिनेट इथे करून घेतलेलं आहे. तांदूळ पण आपले भिजलेले आहे. एका मोठ्या पातेल्यामध्ये मी घेतलेलं आहे पाणी. पाणी भरपूर घालायचं आहे. खळखळून आपले तांदूळ उकळले गेले पाहिजे एवढं पाणी घालायचंय. गरम पाणी जास्त झालं तर आपण थोडंसं काढून ठेवू शकतो. ते एका गॅसवरती इथे मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे. आणि एका दुसऱ्या गॅसवरती आता पाणी उकळते तोपर्यंत आपल्याला हे जे मिक्स केलेलं मॅरिनेशन केलेली कोळंबी आहे ह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. मातीचं भांड मी ठेवलेलं आहे स्वच्छ धुवून. आणि यामध्ये मी पुलाव बनवणार आहे. तर तांदूळ शिजवण्यासाठी मी दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे फोडणी. तेल घालायचं आहे. 3 टीस्पून मी तेल घातलेलं आहे. 1 मीडियम साईजचा कांदा मला इथे कापून घ्यायचा आहे. तेल कडकडीत गरम करायचं आहे. 1 टोमॅटो सुद्धा बारीक आपल्याला कापून घ्यायचा आहे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. थोडंसं 8-10 कढीपत्त्याची पानं घेतली, हाताने तोडून याच्यामध्ये घातलेली. दालचिनीचे 2 तुकडे, 1 तेजपत्ता, 5 काळी मिरी आणि कांदा. कांदा आपल्याला व्यवस्थित कलर येईपर्यंत, तांबूस कलर येईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतायचा आहे. कांदा व्यवस्थित आपला तेलामध्ये परतलेला आहे. टोमॅटो घालायचा आहे. हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, हे आपल्याला घालायचं आहे. थोडंसं म्हणजे टीस्पूनने म्हणा तर 5 टीस्पून घातलेलं आहे. टोमॅटो आणि हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं 1 ते 2 मिनिट. आणि 1 चमचा घालायचा आहे आपल्याला
गरम मसाला, 1 टीस्पून भरून मी गरम मसाला घेतलेला आहे. मसाला व्यवस्थित झालेला आहे. आपला मॅरिनेट केलेलं सर्व साहित्य आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आणि एक साइडनी पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये मीठ घालून आणि मी तांदूळ घातलेले आहेत. पूर्ण पाणी काढून तांदूळ घातलेले आहेत. तो व्हिडिओ स्किप झाला. मीठ घातल्यानंतर खळखळून उकळी आल्यानंतर तांदूळ आपले इथे बघा शिजायला सुरुवात झालेली आहे. व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. पाणी आपल्याला घालायचं आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी वापरायचं नाही. गरम पाणी घालायचं. थोडीशी कोथिंबीर घालायची. मातीच्या भांड्यामध्ये केलेला हा पुलाव अतिशय चविष्ट तर होतोच, पण पुढे मी सांगणारच आहे की तांदूळ आपण पूर्ण शिजवणार नाहीये. तांदूळ इथे दाखवणार आहे मी. तर मातीच्या भांड्याचा फायदा आपल्याला कुठे होणार आहे तर ते पुढे मी व्हिडिओमध्ये ती वेळ आल्यानंतर इथे दाखवणार आहे. कोथिंबीर घातलेली आहे. मीठ आपण मॅरिनेशन करतानाच घातलेलं होतं. जर तुम्हाला वाटत असेल की मीठ थोडस कमी आहे तर अगदी थोडस मीठ चव घेऊन आणि तुम्ही घालू शकता. अन्यथा मीठ ध्यान ठेवून आणि अगोदर घातलं नसेल तर घाला, किंवा घातलं असेल तर नंतर चव घेऊनच मीठ कमी जास्त बघून घ्या. आणि तांदळामध्ये पण पाणी आपण जास्त प्रमाणामध्ये घालतो तरी सुद्धा ते पाणी आपण काढूनच टाकत असतो. पण भात आपला किती आहे, तांदूळ किती आहे त्यानुसारच मीठ घाला, तेव्हा आपले परफेक्ट पुलावचं मीठ आपल्याला खाताना चवीला लागणार आहे. याच्यावरती झाकण ठेवते. खळखळून आपली कोळंबी उकळते. आपल्याला 1 पॅकेट घालायचं आहे आता इथे मॅगी मसाला. एक उकळी आल्यानंतर टाकायचं आहे. आपल्याला कोळंबी पण पूर्ण शिजवायची नाही, 50%च आपल्याला कोळंबी शिजवायची आहे आणि 50%च आपल्याला इथे तांदूळ पण शिजवायचा आहे. म्हणून अगदी एकाच सोबत मॅरिनेशन करायला ठेवलेले होते कोळंबी आणि त्याच वेळेला ठेवलेले होते तांदूळ भिजायला. बरोबर 1-1 तास झाल्यानंतर एकीकडे तांदूळ टाकले आणि एकीकडे फोडणी घातलेली आहे. बरोबर आपलं पटकन मॅनेज होऊन आणि पटापट आपले पुलाव तयार होतो. तांदूळ खळखळून उकळतोय. मोकळ्या पाण्यामध्ये तांदूळ उकळवायचा आहे. हे बघा, एक एक दाणा हा खूप मोठा होतो. फक्त 50% तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे. हार्डली 1 मिनिट फक्त आता तांदूळ पाण्यामध्ये आपण ठेवणार आहे. एक एक तांदूळ हा एवढा मोठा मोठा लंबा होतो. हे बघा, 1 तास पाण्यात भिजवल्यामुळे अतिशय तांदूळ हा छान भिजला जातो आणि शिजवण्याची जास्त गरज पडत नाही. मस्त लांब सडसडीत हा तांदूळ पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये घातल्यानंतर तयार होतो. 50% तांदूळ आपला शिजलेला आहे. ओळखायचा कसा तर हे बघा, जवळून दाखवते. दाबल्यानंतर दबत नाही, पण याचा कलर बदललेला असतो. एकदम असा चिखल करायचा नाही. तर आता गॅस मी बंद केला आणि हे तांदळाचं संपूर्ण पाणी मला काढून टाकायचंय. हे बघा, एका चाळणीच्या साह्याने मी चाळणीमध्ये घेतले आणि संपूर्ण पाणी असं काढून एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी हे तांदूळ टाकते. तुम्ही स्टीमरच्या भांड्यामध्ये पण डायरेक्टली हे काढून घेऊ शकता. पाणी काढून आणि तांदूळ कसा दिसतो 50% शिजलेला तेही इथे मी जवळून दाखवते. इथे मी जवळून दाखवते. एवढा मोकळा सरसरीत हा तांदूळ होतो. म्हणून ह्याला जास्त शिजवायचं नाही, फक्त 50% शिजवायचं आहे. पुन्हा एकदा दाखवते मी. कोळंबी आपली 50% शिजलेली आहे. आता एका पातेल्यामध्ये होईल तेवढा तुकडे ना येऊ द्या, तर त्याच्यामधले जी काही भाजी हे असेल, बटाटा कोळंबी आली तरी चालेल, हे ना येऊ देता रस्सा फक्त मी बाजूला काढते. थोडासा आधीमध्ये आले थोडेफार तुकडे तर हरकत नाही.
तेही न यायचं, येऊ द्यायचं कारण एकच आहे की व्यवस्थित खाली बुडाशी असेल तर छान ते शिजल्या जातात, बाकी काही नाही. वरती आले तरी ते शिजतातच. 50% आपले हे शिजलेलं आहेच. खूप सोपी पद्धत मी इथे दाखवते. हे बघा, एवढं मी हे बाजूला काढलेलं आहे. आणि आता गॅस कमी आहे. थोडे थोडे करून आपल्याला हे जे तांदूळ आपण बाजूला काढले ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. 2च थर करूया, जास्त नाही. यावरती आता कोळंबीचा रस्सा काढून ठेवलेला आहे, तर हा असा गोल गोल करत टाकायचा आहे. संपूर्ण हे पसरवून द्यायचा आहे भात. राहिलेला जो संपूर्ण कोळंबीचा रस्सा आणि त्यामध्ये आलेले मध्ये मध्ये बटाटे आणि शिमला मिरची जी काय आहे ती संपूर्ण आपण टाकलेली आहे. आणि आता आपल्याला घालायचं आहे साजूक तूप. सर्व बाजूने आपल्याला 2 ते 3 टीस्पून साजूक तूप घालायचं आहे. आणि झाकण पॅक ठेवायचं आहे. मी मगाशी म्हटले की मातीच्या भांड्याचा वापर इथे पुलाव बनवताना काय फायदा होतो, तर हेच आता जर मी पातेल्यावर मध्ये केलं असतं तर मला खाली तवा गरम करून त्यावरती मला पातेलं ठेवावं लागलं असतं. आता मी संपूर्ण भात घातल्यानंतर संपूर्ण साहित्य आपलं हे टाकून झाल्यानंतर झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे. हार्डली फक्त 5 मिनिट गॅस कमी ठेवायचा आहे, नंतर बंद करायचा आहे. मातीचं भांडं प्रचंड तपलेलं असतं. आपली पुलाव एकदम छान तयार होतो. तयार झाल्यानंतर तुम्हाला दिसणारच आहे. गॅस कमी आहे, झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनिटं फक्त आपण इथे गॅस चालू ठेवणार आहोत. 5 मिनिटं झालेले आहे. गॅस मी बंद करते आणि हे झाकण आपल्याला असंच ठेवायचं आहे. झाकण मात्र भांड्यावरती बरोबर बसणारच ठेवायचं आहे, जेणेकरून साईडने आपली वाफ नाही गेली पाहिजे. 50% तांदूळ शिजवलेला आहे आणि 50%च आपण कोळंबी शिजवलेली आहे, त्यामुळे एकदम छान आपल्याला व्यवस्थित या मातीच्या भांड्यामध्ये नंतर ही पुलाव तयार होतो. फक्त सर्व साहित्य टाकून तयार झाल्यानंतर तूप वगैरे घातल्यानंतर 5 मिनिट फक्त आपण गॅस चालू ठेवलेला होता, कमी गॅस. नंतर बंद करून गरम पातेलं असतं त्यामुळे छान हे पुलाव तयार होतो. जर तुम्ही पातेल्यामध्ये करत असाल तर तुम्हाला एकदम सणसणीत तवा गरम करून आणि सर्व साहित्य आपलं घातल्यानंतर पॅक झाकण ठेवून आणि तव्यावरती आपलं पातेलं ठेवायचं आहे. पुलाव छान उत्तम तयार होतो. गॅस मी बंद केलेला आहे आणि आता 20 ते 25 मिनिटं मी हे झाकण हलवणार नाहीये, तसंच पॅक ठेवणार आहे. संपूर्ण चव त्याच्यामध्ये छान उतरते. 20 मिनिटं झालेली आहेत. जवळून मी दाखवते. एक एक दाना दाना एकदम मोकळा मोकळा झालेला आहे पुलावचा. गरम वाफ अजूनपर्यंत गरम आहे. मातीच्या भांड्याचा हे खूप मोठा फायदा पुलाव बनवण्यासाठी किंवा बिर्याणी बनवण्यासाठी होतो. इथे आपला कोळंबी पुलाव तयार झालेला आहे. एकदम छान कोळंबी पण ह्याच्यामध्ये शिजलेली आहे. बटाटा पण एकदम मस्त झालेला आहे. गरमागरम दाणेदार आहे बघा, जवळून दाखवते. मस्त पुलाव आपला तयार झालेला आहे. काही पांढरे दाणे दिसतात आणि काही दाण्यांवरती आपला जो रस्सा टाकलेला आहे त्याचा ऑलरेडी कलर छान आलेला आहे. एकदम स्वादिष्ट हा पुलाव तयार होतो. त्यातल्या त्यात जर मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही बनवलात तर अतिशय उत्तम आहे. अतिशय उत्तम चव उतरते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.